अथर्वा, सॉरी किती वेळ लागेल? झालंच बस 10 मिनिटं. आई तू माझ्याबरोबर ड्रॅगन बॉन्स खेळशील का ग? खेळेन, पण घरी गेल्यावर. हा, आत्ता नाही. हो बाई, मी बाबांची जोडी पॉलिश करू का? नको रे, आत्ता राहू दे. हा, आई बोनी म्हणजे काय ग? बोनी म्हणजे दिवसभरातल्या पहिल्या कामाचे मिळालेले पैसे. म्हणजे मग ते सकाळचं काम झालं की मग दिवसभरात पैसे मिळायला सुरुवात होते. आई किती पैसे दिलेस तू त्याला? मी ना त्याला 3-4 रुपये दिले असतील काहीतरी. म्हणजे जेवढे पर्समध्ये हाताला आले तेवढे दिले. का रे? पण तो तर म्हणाला त्याला सकाळपासून जेवायलाच मिळालं नाहीये. मग 3-4 रुपयात तो कसा काय जेवेल? खरंय, पण काय म्हणा, जगात अशी खूप मुलं असतात रे, आणि आपण सगळ्यांना नाही ना मदत करू शकत. ओके, ज्यांना मदत करू शकतो त्यांना तर आपण मदत करतोच. आज राणू घरी आला होता. आम्ही खूप खेळलो. तो उद्या पण येणार आहे. आई त्याला नवीन कपडे घेणार आहे. मैं खोया था अब तक
तेरे इस जहां में दुनिया के भंवर में हजारों मुश्किलों में माओवादी मालेगांव के बम धमाकों के बाद देख ही रहे हैं, दे को अभी तक कोई सुराग हाथ नहीं लगा। आम आदमियों के लिए यह बेहद महत्वपूर्ण होगा कि इस तरह के हमलों से पुलिस सख्ती से निपटे और अरे झंडा चोरला देव बाटवले, अरे झंडा चोरला देव बाटवलं, झंडा चोरला देव बाटवलं. चला तुम्ही, झंडा चोरलाय आपला. कैसे तू कमरे में घुसा, क्या हुआ? छोटी सी जिंदगी गहरी सी जेब है, बाकी तो जाने मन बातों के सेब हैं. हो बिजनेस करता हूँ, ऐसा कोई काम नहीं कर रहा हूँ जो हिंदी कर. It's not the age, it's the mileage. आज नगद फिर कल उधार, तो चेहरा देखते ही पहचान जाता है. मतलब ही है असलियत. ढाई में कितने जीरोस होते हैं? इस पे ऊपर वाले का हाथ हो, उसको उंगली नहीं करते.
अनजाने लोगों से मिलकर अपनी उनकी बातें सुनकर दिल को मैं आराम दूं, सपनों को नाम दूं, तेरी ही यादों को समेट लूं। यूं मुझको छोड़ना तू, यूं मुझको छोड़ना तू, मुझसे दूर हो क्यों, मुझसे दूर हो क्यों। Zero Mile City, the exact geographical center of India, also known as Orange City, famous for its oranges. Interestingly, a country like India, teeming with millions, has only one policeman per 25,000 people. No wonder then that the crime rate is astronomical. Kasturba Nagar, a Mufassal locality of Nagpur, where anarchy and terror rule the roost, and this is where our story begins. Balchandra Kalicharan Yadav, also known as Akku Yadav, was a common criminal. His reign of terror in the vicinity of Kasturba Nagar is the stuff of folklore. 24 cases, including molestations, dacoity, and attempts to murder, were registered legally, leaving many other unknown cases in the dark. What will the level of patience be of the common man if he is pushed to the limit? As India's population and crime rate both escalate, is Akku's incident the ideal solution? हा श्वास आहे मराठी मातीचा, हा श्वास आहे मराठी मनाचा, हा श्वास आहे तुमचा, आमचा, आपल्या सर्वांचा, हा श्वास आहे मराठी चित्रपट सृष्टीचा. श्वास श्वास. सगळ्यांचं एक 100% कॉन्ट्रीब्युशन होतं फिल्ममध्ये, जे दिसतं, जे फिल्ममध्ये असायला हवं, जे या फिल्ममध्ये झालं, आणि त्याच्यामुळे ती फिल्म चांगली झाली. म्हणजे एका माणसामुळे कुठलीच फिल्म कधीच चांगली होती. ऍक्शन. सूर्य मावळत असताना तो शॉट घ्यायचा होता. पणत्या लावायच्या होत्या, असंख्य 500-600 पणत्या लावायच्या होत्या, आणि सूर्यास्त व्हायच्या आधी ते चित्रित करायचं होतं. आणि आम्ही तिथे खूप थोडे उशिरा पोहोचलो होतो. काही माणसं अगोदर आली होती, पणत्या लावायचा प्रयत्न करत होती. दीपमाळा होत्या आणि पणत्या लावल्या की विझायच्या, पणत्या लावल्या की विझायच्या, आणि प्रचंड मॅनपॉवर त्या कामाला लागली होती. म्हणजे असं एखाद्या वेळेला आम्हाला असं वाटलं की हा शॉट आपण रद्द करूया, हा नाही जमणार आपल्याला आता. पण तरी सुद्धा परमेश्वराची कृपा म्हणा किंवा सगळ्यांची मेहनत म्हणा की त्या पेटवल्या, त्या 500 पणत्या त्या दीपमाळावर अशा रचून पेटवल्या, आणि बरोबर सूर्य असा बुडत असताना एक गुलाबी छटा आकाशामध्ये आली होती. आणि बरोबर सगळ्यांनी अगदी नीट लावून सगळं युनिट त्या याच्यावर होतं. अगदी 1-1.5 मिनिटाचा शॉट होता, पण आम्ही देवाचं नाव घेतलं आणि तो शॉट चित्रित झाला त्यावेळेला.